दिवाळीच्या पाडव्याला 2 नोव्हेंबर 2024 रोजी एक फटाकडे वाजवण्यावरनं वाद निर्माण झाला दोन गटांमध्ये, दोन समाजामध्ये। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक कुरेशी कुटुंब आहे। त्या कुटुंबाने एक फार त्या परिसरामध्ये, विशेषतः श्रीगोंदा तालुका असेल किंवा आमचा अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यामध्ये त्याचं एक फार मोठं एक वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून, म्हणजे गो तस्करी असेल, गुटख्याचा अवैध व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं एक फार मोठं दहशतीचं रॅकेट देखील निर्माण झालेलं आहे। आणि त्या दहशतीच्या माध्यमातून त्यांनी फटाकडे वाजवल्यावरनं त्या कुटुंबाला मारहाण केली। त्याच्यातलं ते ससाने कुटुंब हे विशेष करून आपण जर पाहिलं तर ते एक सर्वसामान्य कुटुंब आहे, मातंग समाजाचं कुटुंब आहे। आणि त्याला मारहाण झाली आणि ते उपचाराकरता त्यांना ऍडमिट करण्यात आलं खासगी रुग्णालयामध्ये। आणि उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा दुर्दैवी असा मृत्यू देखील झाला। मला विनंती आहे, शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब, की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे। गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात, तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे। की मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदामधील एक गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे। 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता दोन गटामध्ये जोराने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली। याच्यामध्ये कोणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून पोलिसांमध्ये केली नव्हती। पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं। परंतु दुर्दैवानं त्यातला एक इसम हा 15 दिवसानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये खासगी दवाखान्यात त्याची डेथ झाली। आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही तातडीनं अटक करण्यात आली। पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही। यांनी विशेष करून एक महत्वाचा एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली, परंतु न्यायालयातून त्याच्यानंतर जामीन त्या ठिकाणी झाला। त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये ऑलरेडी दाखल आहे। त्याच्यावर अजून कठोरातली कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे। आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे गोहत्ये संदर्भातले कायदे अजून कठोर करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीनं सुरू आहे। लक्षवेधी एक त्याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, पण सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केली, गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात। आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।